जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आज सर्वांना सांगण्यास मला अतिशय आनंद होत आहे की नायगाव पूर्व स्टेशन येथील सोपारा खाडीवरील सर्व अनधिकृत फेरीवाले धंदे मी हटवले आहेत. तरी पण काही समाजकंटक लोकांच्या हप्ता वसुलीच्या नादात तिथे पुन्हा धंदे निर्माण होण्याच्या तयारीस लागण्याची शक्यता वाटत आहे. धंदा आणि हप्ता वसुली हे समीकरण नेहमीच आहे, परंतु ज्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी हे जे अनधिकृत फेरीवाले धंदे मी हटवत आहे, त्याच नागरिकांना मी आवाहन करीत आहे की आता सर्व नागरिकांनी स्वतःसाठी लागणाऱ्या वस्तू दुकानातून खरेदी कराव्यात. फुटपाथवर व रस्त्यावर काहीही खरेदी करू नये. रस्त्यावरचा माल आणि फुटपाथवरच्या वस्तू ही आपली पात्रता आहे का, हे आधी आपण स्वतःला विचारायला हवे. काहीतरी खराब वस्तू, डुप्लिकेट वस्तू जादा पैसे देऊन घरी आणायचे आणि थोडे दिवस वापरायचे आणि खराब झाल्या किंवा खराब मिळाल्या म्हणून नशिबाला दोष द्यायचा किंवा 50 चक्रा मारून त्या फेरीवाल्याबरोबर उज्जती घालायच्या. बस बंद करा आता हे सर्व. माझ्या प्रिय नागरिकांनो, तुम्ही जी फळं आणि फळभाज्या फुटपाथवर विकत घेताय त्याला घातक असं विषारी पदार्थ लावले जात आहेत, कारण त्यांना उंदीर आणि घुशी यासारखे उपद्रवी प्राणी खाऊन त्यांची नासाडी करू नये म्हणून चक्क उंदीर मारायचे औषध अशा प्रकारे लावलं जात आहे, जे खाऊन तुम्ही लवकर आजारी पडत आहात. तुम्हाला ताकद येत नाही तर रोग लागत आहे, लक्षात घ्या. म्हणून आजपासून रस्त्यावर अन्न आणि दैनंदिन वापराच्या वस्तू रस्त्यावर आणि फुटपाथवर घेणं बंद करा. नायगाव स्टेशन पूर्व येथे जर सोपारा खाडी परिसरात काहीच खरेदी करू नका, कारण येथे जे विक्रेते आहेत त्यांना तुमच्या जीवाची मुळी पर्वा नाहीच आहे. फुटपाथवर, रस्त्यावर, स्टेशनच्या जवळपास जे काही मिळतं ते अतिशय महाग आहे, तसेच न टिकणार आहे, घातक सुद्धा आहे. जर एखादी वस्तू खराब मिळाल्यावर ती रिटर्न द्यायला जा, तुम्हाला काही रिटर्न होणार नाही असे सांगितले जाते. पैसे देऊन तुम्ही फसलेले असता, खाली मान घालून परत येता, कारण तुमच्याकडे प्रॉपर बिल नसतं त्या वस्तूचं. मग ज्याचं बिल नाही तो माल जर चोरीचा असेल तर तुम्हाला तर हा विचार करा. स्टेशन परिसरात फेरीवाल्यांकडून काही खाऊ पिऊ नका, कारण तुम्ही जे खाताय ते स्वच्छ आहे की खराब आहे याची गुणवत्ता कोण चेक करत बसायला आहे का. बस पैसे द्या आणि पोटात काही ढकला, मग आजारी पडा, बस इतकंच तुम्हाला ठाऊक आहे. हात स्वच्छ धुतले आहेत का, पाणी स्वच्छ निर्मळ वापरलं आहे का, मेलेला कीटक प्राणी उंदीर पाल त्यात पडले आहे का, हे काही नाही. स्वस्त मिळतंय ना, मग गुणवत्ता काही असू दे, आम्ही घेतो. हे फक्त कशाला, पैसे वाचवायला. मग ॲलर्जी, केस गळणे, पोट सुटणे, थायरॉइड, डायबिटीस, कॅलेस्ट्रॉल, टक्कल पडणे इत्यादी अशा समस्यांना तोंड द्यायचं, कारण स्वस्त मिळतंय ना, मग काही खायचं आणि पोट भरायचं हेच माहीत आहे. मग डॉक्टरांना, हॉस्पिटलला भरमसाठ पैसा घालायचा आणि कर्जबाजारी व्हायचं, हेच करायचं आयुष्यभर, हेच माहीत आहे तुम्हाला. स्वस्त भारी पडतंय, लक्षात घ्या. कपडे घेताय तुम्ही फुटपाथवर तर सांगताना सांगतात पसंद नाही आहे तो हम वापस लेंगे या चेंज करेंगे, आणि द्यायला जा, अभी यूज किया अभी कुछ नहीं हो सकता, आणि हे कपडे मुद्दामून तुम्ही मागितलेले तुमच्या मापाचे कपडे देतच नाहीत. मोठे तोकडे जास्त मापाचे किंवा लहान देतात, क्वालिटीमध्ये फसवतात. फुटपाथवर, रस्त्यावर काही स्टेशन परिसरात काही खरेदी करू नका, घेऊच नका. ते लोक तुमच्या गळ्यात खराब टाकणार आणि रस्ते का माल सस्ते में, माँ भी पहनो, बाप भी पहनो, बेटी भी पहनो, बेटा भी पहनो, फटेगा नहीं, टूटेगा नहीं, जो चाहे करो, अशा यांच्या घोषणा देत बसतात. 1 का 10, 50 का 4, 100 का 3, ए सिम लो, रिचार्ज फ्री,
नंतर अकाउंटमधील पैसे गायब का कशाला? चांगल्या वस्तू वापरा. आजपासून आपण एक शपथ घेऊया. मी रस्त्यावरचं, फुटपाथवरचं, स्टेशनच्या बाहेरचं काहीही वापरणार नाही. मला दुकानातला पाहिजे. मी दुकानातला प्रॉपर बिल असलेलं चांगलं उत्तम दर्जाचं टिकाऊ असं वापरेन. जी कंपनी GST भरते त्या कंपनीचं प्रॉडक्ट मी वापरीन. त्या वस्तूची किंमत प्रत्येक ठिकाणी एकसारखी असते तेच मी वापरीन. मला फसायचं नाही. मी फसायला मूर्ख नाही. मी चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाच्या वस्तू वापरीन. माझा पैसा काही नकली वापरण्यासाठी नाही आहे. माझ्या वस्तू मला वर्षानुवर्ष टिकणाऱ्या खरेदी करायच्या आहेत. यूज अँड थ्रो हे मी आता आजपासून बंद करीत आहे. जय महाराष्ट्र. बघा मित्रांनो, चांगलं वापरा, चांगलं खा, चांगलं प्या. नागरिकांना आवाहन करतोय, नायगाव पुरं स्टेशन परिसरात सुपारा खाडीजवळ काहीही खरेदी करू नका. हे महत्त्वाचं, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. जय महाराष्ट्र.